हाय, नमस्कार. शिव स्वामी समर्थ. जय भीम. मी तुमची लाडकी रील स्टार. आज एवढ्या लवकर सकाळचे पहाटे 4 वाजता उठून काय करते? चला दाखवते, नक्की कळेलच. मी झाले रेडी, भेटूया पुढे. तर आत्ता मी बसले आहे गाडीत आणि आत्ता आम्ही निघत आहे. तर म्हणजे आम्ही लोक बसलो आहे. तर हे आहे माझी छोटासा ब्रो गार्गी. आहे गार्गी आणि आहे हर्ष. तर आम्ही आता निघलो आहे. तर आम्ही लवकरच पोहोचू. म्हणजे आता तर पुढे अजून माझी फॅमिली येते. तर तसंच आम्ही थोडं फॅमिलीला घेणार आहे आणि मग आम्ही तसंच जाणार आहे. तर भेटूया. बाय बाय. आता सध्या कोणच नाहीये, फुल सुनसान रोड आहे आणि म्हणजे एकदम थोड्याशाच 2-3च गाड्या आहेत रोडवरती. म्हणजे कोणच नाही, फुल रोड एकदम सुनसान आहे. तुम्ही बघू शकता लिटरली. मस्त पैकी आम्ही आलो आहे माझ्या घरी, म्हणजेच माझ्या आजीच्या घरी आलो आहे. तर आता आम्ही लोक थांबलो आहे. माझे ब्रदर्स आणि माझे काका काकी येतील, मग त्यामुळं तर मग जेव्हा ते येतील मग आम्ही लोक जाणार. आणि मग अजून माझे आत्तूसुद्धा येणार आहे तिकडून. सो मग आत्तू आले की मी माझे दोन्ही पण भाऊ आम्ही लोक आत्तूच्या गाडीत आणि बाकीचे जे पण असतील ते ह्या गाडीत. तर भेटूया लवकरच. आता माझे भाऊ वगैरे येतीलच. तर आणि लगेज पण फुल झालं आहे, म्हणजे लगेज भरून झालं आहे. बट अजून भाव याच्यात राहिला आहे, म्हणून त्यामुळे ते जेव्हा येतील तेव्हा आम्ही लोकच जाऊ, आम्ही लोक निघू इकडून. तर आत्ता वाजले आहेत 5:36 झाले आहे. तर आता आम्हाला अजून पुढं सुद्धा जायचं आहे. तर ठीक आहे, बघूया. जाता जाता साईंचे आशीर्वाद इज कंपल्सरी. सो आत्ता आम्ही निघलो आहे माझ्या आत्याला घ्यायला. ती तिच्या वेगळी गाडी देणार आहे, बट आम्ही लोक सगळे सोबत जाणार आहोत. सो त्यामुळे आम्ही लोक आता चाललो तिच्या इकडे तिला घ्यायला. सो माझी आत्या आली आहे. तर आता हे लोक तर चालले, कारण की माझे भाऊ दोन्ही पण गेले आहेत त्या गाडीत. सो त्यामुळे आम्ही लोक इथून निघलो जायला. आणि पुढं आहे तुम्ही बघू शकता इकडे रेड कार. तर ती त्याच्यामध्ये माझ्या आत्या लोक सगळे बसले आहेत आणि आम्ही लोक ह्या गाडीत बसलो आहे. सो इतकं छान वातावरण झालं होतं ना, मस्त थंड थंड हवा येत होती. आणि मी बघितलं इतकी मोठी आणि छान नदी होती. सो त्यामुळे मी शॉट घेणार नाही असं होणारच नाही. सो मी शॉट घेतला आणि माझी आत्या मागून आली. असं मी डिसाईड केलं एक व्हिडिओ काढायला. आणि त्यांना हा व्हिडिओ इतका आवडला. सो त्यामुळे मी हा व्लॉगमध्ये टाकला, कारण की छान वाटत होता तो व्हिडिओ. कारण की सन वगैरे येत होतं आणि मस्त व्हिडिओ आला होता. सो त्यामुळे मी तो व्लॉगमध्ये टाकला. आणि अचानकच आम्हाला भरावं लागलं पेट्रोल. सो आम्ही आलो पेट्रोल पंपवरती. मग मागून माझ्या आत्यासुद्धा आली आणि मग आम्ही लोक पेट्रोल भरतानाच माझ्या आत्याचा झाला होता टाईमपास. म्हणजे माझ्या मामांनी मस्त एक पोज दिला आणि मी हसत होते. आणि तुम्ही बघू शकता की इतकी गर्दी आहे पेट्रोल पंपला. म्हणजे सकाळचे 7:30 वाजतासुद्धा इतकी गर्दी आहे, म्हणजे बोलू शकता. आणि इतकं छान सण आलं होतं ना, मला खूप आवडलं. आणि आम्ही लोक सगळे इकडे साईडला थांबलो आणि आम्ही लोक पटकन निघलो लवकरात लवकर. सो तुम्ही बघू शकता. आणि माझा कोणी शॉट घेतच नव्हता. असं त्यामुळे मी डिसाईड केलं की काहीतरी शॉट घेता येईल. आणि मी शॉट एक घेतला माझा, कारण की कोणी घेतच नव्हतं म्हणून. आणि मागं तुम्ही बघू शकता
इतकं छान वाटत होतं. हा वारा खूप सुटलं होतं, सो त्यामुळे मी खिडकी चालू केली आणि मी वारा घेत बसले मस्तपैकी, कारण की मला विंडो सीट भेटली आणि त्यामुळे मस्तपैकी मी एन्जॉय करत होते. कारण तर काही खातच होते मध्ये 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 मध्ये, पण खूप एन्जॉय केली मी ट्रिप. मस्त वारं सुटलं होतं त्याचं आणि व्हिडिओसुद्धा घेत होते. इट्स ब्रेकफास्ट. हॅलो गाईज, प्लीज माझा अवतार नका बघू, मी फुल झोपेच्या मूडमध्ये. तर आत्ता आम्ही आलो आहे ब्रेकफास्टसाठी. म्हणजे हॉटेल भेटत नाही तर त्यामुळे आम्ही आलो आहे टाईप ऑफ ढाबाच. आणि आत्ता वाजलेत 8 आणि सगळे आता ब्रेकफास्ट आणि ब्रेकसाठी उठलेत, कारण की कंटिन्यूअस 4 वाजल्यापासून गाडी चालवतोय ना, म्हणजे 5 वाजल्यापासून गाडी चालवतोय. तर चला मी तुम्हाला दाखवते की सगळे काय काय करतात. चला बघूया आपण. सगळं असे बसले इथे. ब्रेकफास्टसाठी माझे पप्पा सगळे बसले, माझी मामा पण बसले. आता यांचा ब्रेकफास्ट चालू आहे. काय मीठ आहे का? मीठ सगळं आणलंय. हालू याला चपात्याचा मीठ टाकू. बहुत मारेगी. आता प्यायचं. आणि मग ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही तिकडून निघालो आणि लवकरात लवकर. आणि इथं कोण आले? इथं माझा भाऊ आला आहे माझ्यासोबत, कारण की त्याला गार्गी म्हणजेच माझी बहिणीसोबत खेळायचं, तसंच त्यामुळे तो आमच्या गाडीत आला आता. सो आता आम्ही परत निघालो लवकरात लवकर, खाऊन पिऊन मस्त पेटपूजा झाल्यानंतर लवकरात लवकर निघलो. आणि तुम्ही बघू शकता की आता 8 वाजले आहेत आणि परत अजून एक नदी आली. सो मी त्याचा पण एक व्हिडिओ घेतला. सो आत्ता वाजले आहेत 8:38 आय थिंक सो. आणि खूप जास्त गरम होत होतं आणि ऊनसुद्धा आलं होतं. सो मी डिसाईड केलं थोडंसं स्किन केअर करायला. काही नाही, फक्त सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावणार आहे. सो ती बॅगेतनं काढायला इतका टाईमपास, मी तो पण नाही शॉर्ट सोडला. सो मी तो पण एक शॉर्ट घेतला. बॅगेतनं काढताना इतका टाईमपास केला की बस रे बस, खूप टाईमपास केला मी. जर टाईमपास करणे हा एक सब्जेक्ट असताना तर मी पहिली आले असते. तुम्ही बघू शकता मी किती टाईमपास केला आहे. बाप रे, मी सुद्धा दमले हा क्लिप बघून. बाप रे, म्हणजे इतका टाईमपास करते ना मी की बस रे बस. आणि इकडे हे काय झालं, मी बघते तर माझा कॅमेरा ऑन आणि मी तशी झोपले. सो मी हा पण शॉट टाकला. भाई साब, मी झोपेत पण रेकॉर्ड करते, म्हणजे बघा माझा हार्डवर्क किती आहे. ट्रू व्लॉगर, ट्रू, एकदम ट्रू. जर सगळं दाखवतो, मी झोपले, मी उठले, एकदम सगळं ऑल इन्फॉर्मेशन पाठवतो. की
ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी फुल झोपून गेलते. सो त्यामुळे आत्ता मी उठले आणि मी बघितलं की आत्ता आपण आलो अक्कलकोट. चला लवकर जाऊया अक्कलकोटमध्ये. पार्ट 1 एंड पार्ट 2 बघायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.